नमस्कार. मी इथे सांगू इच्छितो की नावेली पंचायत समितीचा भाजपकडून अधिकृत उमेदवार म्हणून मला भाजपने एक संधी दिली आहे जनसेवा करण्याची. त्या जनसेवेला मी पहिल्यापासून भाजपचा एक सरपंच म्हणून नावेली गावात कार्यरत होतोच. त्या गावात कार्यरत असताना वेगवेगळ्या समस्यांना मी सामोरं गेलो आहे. लोकांच्या काही आरोग्याविषयी म्हणा किंवा रस्ते, पाणी, वीज यासंबंधी तक्रारी होती. त्याचबरोबर आज मी पंचायत समितीत पण असा इच्छितो की की त्या गावा लेवलला जे मी करत होतो असताना जे मला त्रास किंवा झालं ते मला इकडे होणार नाही. कारण इकडे बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद आहे की लोकांच्या घरी गेल्यानंतर लोकांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत की प्रत्येक डोर टू डोर आमचा एक नेता म्हणून कोण किंवा एक प्रतिनिधी म्हणून पोचला नाही. तर तुम्ही ते काम आम्ही वर जाऊन किंवा एक पक्षाकडे लेवलला जाऊन किंवा वरून कुठली कामं आणणे वगैरे हे सगळं तुम्ही पोचवाल अशी आम्ही आशा बाळगतो. अशा प्रकारचं वक्तव्य इकडे पूर्ण गावाचं मला प्रतिसाद दिसत आहे. नियोजन केलेलं आहे, पण हे जर आम्हाला BJP पक्षाला योग्य तो जर न्याय दिला असेल जनतेने तर त्याचा नक्कीच विचार करून योग्य तो मॅप त्यावेळी निदर्शनास आणला जाईल. याकडे कसं बघतो म्हणजे विरोधक पाहिजे. विरोधक असल्याशिवाय कुठल्याच कामात यश येत नाही आणि ते यश एवढ्या जोमाने येतं की तो उमेदवार त्या ताकदीचा असला तर अजून मजा येते. या प्रत्येक विषयात प्रत्येक स्पर्धक हा चांगला पाहिजे तरच त्याचा यश येते. आणि BJP सारखा पक्ष माझ्या पाठीशी खंबीर उभा असल्यामुळे याच्यात मी नक्कीच यशस्वी होईल आणि मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ते यश मी संपादन करू.